नाशिकमध्ये विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरू आहे। कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये दिल्या जाणाऱ्या जेवणामध्ये आता आळ्या आढळल्या। या ठिकाणी आडगाव शिवारात असलेल्या टाकेकर शिक्षा संकुलातील हा गंभीर प्रकार समोर आलेला आहे। निकृष्ट जेवणाबाबत यापूर्वी विद्यार्थ्यांनी तक्रारी केल्या होत्या। मेस चालकांवर कॉलेज प्रशासनाकडून अद्याप कोणतीही कारवाई मात्र झाली नाही। मेस चालकांवर कॉलेज प्रशासनाकडून अद्याप कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही। हॉस्टेलमध्ये दिल्या जाणाऱ्या जेवणात आळ्या आढळल्यात। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी किरण ताजने आपल्या सोबत जोडलेत। मी किरणकडे जाणार आहे। किरण, महत्त्वाची घडामोड खरं तर आपण पाहतोय, वारंवार असे प्रकार समोर येत असताना आता पुन्हा एकदा नाशिकमध्ये विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरू आहे। काय सांगशील याबद्दल? कारण खरं तर लाखो रुपये भरून या विद्यार्थ्यांना या शिक्षण संस्थेमध्ये शिकण्यासाठी पाठवलं जातं। महत्वाची बाब म्हणजे त्यांच्या राहण्याच्या खर्चाच्या दृष्टीने देखील सर्व बाबींचा विचार पालक करत असतात। मात्र ज्या पद्धतीनं या विद्यार्थ्यांना जेवण दिलं जात आहे ती अतिशय धक्कादायक बाब आहे। थेट जेवणामध्ये आळ्या आढळून येत आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवाला देखील यामध्ये धोका निर्माण होऊ शकतो। अशा स्वरूपाची ही संपूर्ण परिस्थिती आहे। वारंवार अशा स्वरूपाच्या घटना घडत असताना अशा स्वरूपाचा नाशिकमधून हा प्रकार समोर येतोय, अतिशय धक्कादायक आहे। शासन पातळीवर देखील याची दखल घेणं अतिशय महत्वाची बाब आहे। महत्वाची बाब म्हणजे विद्यार्थ्यांच्या जेवणात आळ्या आढळून आल्यानंतर कॉलेज प्रशासनाला देखील याबाबतच्या तक्रारी विद्यार्थ्यांनी केल्या, मात्र त्याची कुठलीही दखल घेण्यात आली नाही। थेट पालकांना विद्यार्थ्यांनी याबाबत कळवलेलं आहे। यापूर्वी देखील निकृष्ट जेवण दिलं जातं म्हणून या विद्यार्थ्यांनी तक्रारी केलेल्या होत्या। पालकांना याबाबतचं कळवण्यात आलेलं होतं, मात्र त्यामध्ये कुठलीही सुधारणा झालेली नाहीये आणि आता तर थेट आळ्या आढळून आलेल्या आहेत। त्यामुळे आता या संपूर्ण मेस प्रशासनावर किंवा कॉलेज प्रशासनावर काय कारवाई होते हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच किरण, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल।